तर शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर काल सुनील तटकरे यांनी अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर लगोलाग सुप्रिया सुळे आणि बजरंग सोनवणे यांनी अमित शहा यांची भेट घेतली। त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए मध्ये सामील होणार याबाबतच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलेलं आहे। नेमक्या या गाठीभेटी का वाढल्यात पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। राष्ट्रवादी भाजपच्या भेटीगाठींच्या चर्चांना उधाण। राष्ट्रवादी एनडीए सोबत जाण्याच्या चर्चा। डिलिमिटेशन विधेयकाच्या मंजुरीसाठी भाजपला हवंय संख्याबळ। राजधानी दिल्लीत अचानक राजकीय घडामोडींना वेग आला असून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती। त्यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी अमित शहा यांची भेट घेतली। दोन्ही नेत्यांकडून अमित शहा यांच्या भेटीचं कारण वैयक्तिक असल्याचं सांगितलं असलं तरी या गाठी भेटीचे टायमिंग अचूक जुळले। काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनीही घेतली असल्याची माहिती मिळते। शरद पवार यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गेल्या आठवड्यात पंतप्रधानांची भेट घेतली असली तरी या भेटीत राजकीय अर्थही दडला असल्याची चर्चा आहे। त्यामुळे वाढलेल्या या गाठी भेटींमुळे गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीए मध्ये सामील होणार या चर्चांना उधाण आलंय। त्यामुळे येत्या काळात शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए मध्ये सामील होईल असं बोललं जातं। खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत गेल्या 6 दिवसातील ही दुसरी भेट आहे। खासदार सुनील तटकरे आणि सुप्रिया सुळे यांच्या पाठोपाठ झालेल्या या शहांच्या भेटीमुळे महाराष्ट्राच्या आणि केंद्राच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे। या सर्व घडामोडींवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी मात्र बोलणं टाळलंय। दिल्लीमध्ये अमित शहाची भेट सुनील तटकरेंनी घेतली, त्यानंतर राष्ट्रवादीच्या बाबतीत काय घडामोडी? माझं म्हणणं हे सामाजिक कार्यकर्त्यांना जाऊ दे म्हणून। पावसाळी अधिवेशनाच्या आधीपासूनच शरद पवार हे सत्ताधारी भाजप सोबत जातील अशा प्रकारच्या चर्चा वाढू लागल्या होत्या। मात्र दोन्ही राष्ट्रवादींनी आधी विलिनीकरण करावं आणि नंतर एनडीए मध्ये सामील व्हावं असं भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचं म्हणणं असल्याची सूत्रांची माहिती आहे। सध्या तरी या दोन्ही पक्षात एकत्र होतील याबाबतच्या हालचाली नाहीत। त्यामुळे आता फक्त शरद पवार यांची राष्ट्रवादीतच म्हणून एनडीए मध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या। पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी गेले होते। त्याचवेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित होते। त्यावेळीही दोन्ही बाजूने भेटीची कारणं वेगळी देण्यात आली होती। मात्र हा योगायोग कसा जुळून आला याबाबत अनेक राजकीय तर्क आहेत। आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या संभाव्य एनडीए प्रवेशाबाबतची माहिती राज्यातील वरिष्ठ नेत्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही देण्यात आल्याचं बोललं जातंय। मात्र याबाबत अधिकृत घोषणा कधी होणार? शरद पवार यांची राष्ट्रवादी खरोखरच एनडीए सोबत जाणार का? असे अनेक प्रश्न राजकीय दृष्ट्या अनुत्तरित असले तरी सध्याच्या राजकारणात कधीही काहीही घडू शकते। शरद पवार साहेबांचा स्वभाव महाराष्ट्राला का देशाला माहिती आहे ना। जास्त दिवस तो एका पक्षाबरोबर युतीमध्ये टिकत नसतात। त्यांना खुश बदलण्याची सवय आहे, हा देश जाणतो। म्हणून उद्या शरद पवार साहेबांनी जर काही जर निर्णय घेतला तर त्यात आश्चर्य मानण्यासारखं काहीच नाहीये। दिल्लीतील वाढत्या गाठी भेटीमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदलणार का अशा चर्चा रंगू लागल्यात। महाविकास आघाडीत शरद पवार यांची राष्ट्रवादी एक प्रमुख पक्ष होता। कोणतेही मोठे निर्णय घेण्याआधी शरद पवार यांचा सल्ला महाविकास आघाडीकडून घेतला जात होता। त्यामुळे शरद पवार एनडीए मध्ये सामील झाल्यास तो महाविकास आघाडीला तर धक्का असेल, मात्र दिल्लीतील विरोधी पक्षाची असलेली इंडिया आघाडीची मोड देखील सैल होणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्रातून दुसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शरद पवार यांच्या 8 खासदारांची ताकद मिळण्याची शक्यता आहे।
त्यामुळे डिलिमिटेशन सारख्या विधेयकाला लोकसभेत मंजूर करण्यासाठी मोठी मदत मिळेल। यासाठी केंद्रातूनही शरद पवार आपल्या सोबत यावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।